शक्तीपीठ महामार्गाविरोधात 12 जिल्ह्यांमध्ये आज मंगळवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. कोल्हापुरात पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील पुलाची शिरोली इथं पंचगंगा नदीच्या पुलावर आज महामार्ग रोको आंदोलन करण्यात आलं. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात माजी आमदार ऋतुराज पाटील, माजी आमदार राजूबाबा आवळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय पवार, जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील, किसान काँग्रेसचे सागर कोंडेकर यांच्यासह हजारो शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी बोलताना माजी खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्याकडून करण्यात आलेल्या दडपशाहीचा निषेध केला. 86,000 कोटींचा निधी शक्तीपीठ महामार्गासाठी खर्च करण्यात येणार आहे, मात्र यामध्ये 50,000 कोटी हडप केले जाणार असल्याचा आरोप केला. गोव्याकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग असतानाही शक्तीपीठ महामार्गाचा घाट सरकार का घालते असा सवालही त्यांनी उपस्थित केला. विकासाला आमचा विरोध नाही, मात्र आमची थडगी बांधून विकासाचे इमले बांधणार असाल तर आम्हाला हे मान्य नाही. जीव गेला तरी चालेल, मात्र शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही असा इशारा त्यांनी दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचं सांगण्यात येत आहे, मात्र शक्तीपीठ महामार्गाचं जे लोक समर्थन करतायत त्यांचाही या 50,000 कोटीमध्ये हिस्सा असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला. शक्तीपीठ महामार्ग हा सत्तेतील नेत्यांच्यासाठी भ्रष्टाचाराचं कुरण आहे. हा रास्ता रोको लाक्षणिक स्वरूपातील आहे. 6 जुलैला मुख्यमंत्री पंढरपूरला पांडुरंगाच्या पूजेसाठी येणार आहेत. पांडुरंगानं मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी द्यावी, अन्यथा नवा संघर्ष उभा करण्यासाठी आम्हाला बळ पांडुरंगानं द्यावं असं साकडं आम्ही 4 जुलैला पांडुरंगाकडे घालणार असल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला. इशारा देत आहोत की शेतकऱ्यांच्या शेपटीवर पाय देऊ नका, शेतकरी फणा काढल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा देण्यासाठी आजचा हा रस्ता रोको लाक्षणिक स्वरूपातला आहे. या उपर जर का सरकार सुधारणार नसेल, 4 जुलैला खरं तर मी ऐकलंय की 6 जुलैला मुख्यमंत्री आषाढी एकादशीला पंढरपूरला येणार आहेत आणि ते सपत्नीक पांडुरंगाची पूजा करणार आहेत. आम्ही 4 जुलैला पांडुरंगाकडे जाऊन साकडं घालणार आहोत की हे पांडुरंगा या मुख्यमंत्र्याला सुबुद्धी दे, आमचा 7-12 कोरा करण्याची सुबुद्धी दे आणि शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची सुबुद्धी दे. आणि पांडुरंगा जर ही सुबुद्धी या मुख्यमंत्र्याला मिळाली नाही, पांडुरंगाने दिली नाही, तर नव्या संघर्षाला तयार होण्यासाठी आम्हाला बळ दे असं साकडं मी पांडुरंगाला घालणार आहे. माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी शक्तीपीठ महामार्गाला 86,000 कोटींचा निधी खर्च करण्याऐवजी राज्य सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी मागणी केली. आज हजारो शेतकरी शक्तीपीठ विरोधात रस्त्यावर उतरले असताना सरकार शक्तीपीठचा घाट का घालत आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कुठल्याही शेतकऱ्यांची इथं मागणी नाही आहे की हा महामार्ग झाला पाहिजे, तरी देखील सरकार 86,000 कोटी रुपये खर्च करून हा महामार्ग पूर्ण करायचा अट्टास कशासाठी आहे, हा प्रश्न प्रत्येकाला इथं पडलेला आहे. आज शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही, असे अनेक प्रश्न आज या सरकारच्या समोर आहेत. आणि मग हे पैसे तुम्ही 2 वेळा शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शकता, एवढे पैसे आज या महामार्गाला तुम्ही खर्च करता. आणि मग कुठल्याही परिस्थितीमध्ये हा महामार्ग झाला पाहिजे यासाठी अट्टास कशासाठी आहे, हा प्रश्न निश्चितपणे सगळ्यांसमोर आहे. आज हजारो शेतकरी आज या महामार्गाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा प्रयत्न करायला लागलेत. 12 जिल्ह्यामध्ये हे आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्याची 1 इंचही जमीन घ्याल तर प्रथम ऋतुराज पाटील यांना धक्का लावावा लागेल. शेवटच्या श्वासापर्यंत शक्तीपीठ विरोधात लढा देऊ असा इशारा माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी दिला. आज या शेतकऱ्यांची जागा जर भूमिहीन होणार असेल तर निश्चितपणे त्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्याबरोबर गेले अनेक वर्ष बंटीसाहेब असतील, आम्ही असेल, या आमच्या मतदारसंघामध्ये कुठल्याही शेतकऱ्याच्या जमिनीला हात लागला तर पहिलं ऋतुराज पाटीलला हात लावावा लागेल, हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये इथं महामार्ग आमच्या मतदारसंघामध्ये असेल किंवा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असेल किंवा 12 जिल्ह्यामध्ये असेल, आम्ही होऊन देणार नाही, हे त्यांनी लक्षात घेतलं. शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी शक्तीपीठासाठी दडपशाही कराल तर रक्ताचे पाठ वाहतील, मात्र शक्तीपीठ आम्ही होऊ देणार नाही असा इशारा दिला. माजी आमदार राजूबाबा आवळे,
आणि जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी जोपर्यंत शक्तीपीठ महामार्ग रद्द होत नाही तोपर्यंत रस्त्यावरचा हा संघर्ष सुरूच ठेवण्याचा इशारा दिला. दरम्यान या आंदोलनात हजारोंच्या संख्येनं शेतकरी सहभागी झाले होते. शक्तीपीठ महामार्ग रद्द करा अशा आशयाच्या टोप्या त्याचबरोबर फलक घेऊन शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. महिलांचाही या आंदोलनात सहभाग होता. सकाळी 10 वाजता सुरू झालेले हे आंदोलन सुमारे 3 तास सुरू होतं. या आंदोलनामुळे पुणे बेंगलोर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. आक्रमक झालेले शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची घोषणाबाजी केली. त्याचबरोबर सरकारच्या विरोधातही जोरदार घोषणा देण्यात आल्या. पोलिसांनी हे आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली. मात्र जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत मागं हटणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. अखेर पोलिसांनी माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह प्रमुख नेत्यांना ताब्यात घेतलं. यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं.